एक महत्त्वाची बातमी आहे। जम्मूमधील सुचेतगड बॉर्डरवरील भारतीय सीमा सुरक्षा दलाची परेड आता बंद आहे। लवकरच परेड सुरू व्हावी अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। बॉर्डरवरील सर्व गावं रिकामी करण्यात आल्यानं सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळतोय। ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तान देशातले संबंध ताणले गेले। पहलगामचा हल्ला झाला, त्यानंतर सुद्धा दोन्ही देशांमध्ये तणाव झाला आणि बॉर्डरवरची सगळी गावं जी आहेत ती युद्धाच्या वेळेला पूर्णपणे खाली करण्यात आली। मात्र याच्या आधी सुद्धा आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला होता, तो म्हणजे बॉर्डरवरती जी महत्त्वाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या वतीने जी परेड पार पडते ती परेड सुद्धा बंद करण्याचा निर्णय भारतीय लष्कराच्या वतीने घेण्यात आलेला होता। पंजाबची अटारी बॉर्डर असेल आणि त्यानंतर जम्मू मधली सुचेतगडची बॉर्डर असेल, इथे सुद्धा अशा पद्धतीनं संध्याकाळच्या वेळेला सीमा सुरक्षा दलाच्या वतीनं रिट्रीट सेरेमनी जी आहे ते पार पडते। 5:30 ते 6चा हा वेळ असतो आणि या सेरेमनीसाठी देशभरातून अनेक भारतवासी किंवा पर्यटक जे आहेत ते येत असतात। सध्या आपण सुचेतगड बॉर्डरवरती आहोत आणि इथली परिस्थिती आपण पाहतो की संपूर्णपणे शुकशुकाट आहे, शांतता आहे, लोक अद्याप इकडे फिरकत नाहीयेत। जरी युद्ध थांबलेलं असलं तरी मात्र बॉर्डर नजीकच्या गावामध्ये जाण्याची लोकांच्या मनामध्ये भीती आहे, त्यामुळे फारसा वावर या सगळ्या परिसरामध्ये कुठेही दिसत नाहीये। सुचेतगड बॉर्डरच्या आसपास जी गावं आहेत ते अद्याप ही खाली आहेत आणि लवकरात लवकर ही परेड सुरू व्हावी, जेणेकरून इथले व्यवसाय, छोटे छोटे जे काही दुकानं आहेत त्यांचा फायदा होईल अशा पद्धतीची भावना इथल्या लोकांच्या मनामध्ये आहे। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, जम्मू।